नमस्कार, आपण दिंडोरी तालुक्यात आहोत. दिंडोरी तालुक्यामध्ये दोन आश्रमशाळेत धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. एक 9वीच्या आणि 4थीच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलेला होता. त्या संदर्भातच आपल्याशी बोलण्यासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आपल्यासोबत बोलण्यासाठी पाटील सर आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमका हा मृत्यूचे कारण काय आणि हा मृत्यू झालेल्या हा शाळेमध्ये असताना या मुलींचा जो त्रास झाला आणि एका मुलीचा अचानक चक्कर येऊन पडल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतच मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आहे आणि जीवाला हळहळ लावणारी देखील आहे. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी पाटील सर आहे. आपण पाटील सरांशी बोलणार आहोत. नमस्कार सर, काय सांगाल नेमका हा प्रकार काय आहे? ऍक्च्युली जी वारे आश्रम शाळेची जी मुलगी आहे ती 4थी इयत्तेत शिकत होती. तर ती गायत्री गायकवाड म्हणून मुलगी आहे. ती आणि तिची बहीण तिथे दोन्ही पण शिकत होत्या. यांची मागच्या महिन्यात तपासणी झालेली होती. त्यावेळेस ही जी गायत्री गायकवाड आहे तिला त्यावेळेस कोणताही त्रास नव्हता. पण जी दुसरी तिची बहीण आहे तिला ताप आल्यामुळे त्यांनी पालकांना कॉन्टॅक्ट केला. पालकांना कॉन्टॅक्ट करून पालक दुसऱ्या दिवशी आले घेण्यासाठी हिला. तर ताप आलेल्या मुलीला न होता इलाज जागेवरून उठता येईना म्हणून इमर्जन्सीत त्यांनी बनवड येथे प्राथमिक उपचार घेतले. पण तिथे कोणताही त्यांना फायदा झाला नाही म्हणून त्यांनी वणी येथे खाजगी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली डॉक्टर बुरड यांच्याकडे. तर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी GBS सस्पेक्टेड सांगितलं. तर मग त्यांनी पुढील उपचारासाठी तुम्हाला सिव्हिलला न्यावं लागेल असं सांगितलं. ती बुधवारी सिव्हिलला ऍडमिट झाली. पण उपचार चालू असताना तिचं दुर्दैवी शुक्रवारी निधन झालं. मृत्यू झालेला या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे. आपल्याकडून तपासणी केली जाते, यामध्ये काही आपल्याला आढळलं होतं? नाही, त्यावेळेस ती तपासणीमध्ये कोणताही तिला मोठा आजार गंभीर आजार स्वरूपाचा आढळला नाही. सडन हा त्रास झालेला होता आणि मग त्यानंतर तिला उपचार दिल्यानंतर शुक्रवारी ती मयत झाली आहे. टेटमाळ येथील घटना जी घडलेली आहे गांडोळे आश्रम शाळेतील, तर त्या संदर्भात काय सांगाल? टेटमाळची जी मुलगी आहे ती 9वीची मुलगी आहे. ती 8 ते 10 दिवसापूर्वीच शाळेत आलेली आहे. ती बुलढाणा येथे शिकत होती. तर सरांशी चर्चा झाल्यानंतर त्यांचं म्हणणं का तिची ऍडमिशनची प्रक्रिया चालू होती पण ती शाळेत येत होती आणि हार्डली 10 मिनिटं झाले शाळेत येऊन प्रार्थनेच्या येऊन चक्कर पडली. पण ती आमच्या तपासणीमध्ये अजून आलेली नव्हती कारण ती आता 8 ते 10 दिवसापूर्वीच तिचं ऍडमिशन झालेलं होतं. आता तिला पुढे ननाशीला नेऊन पुढे पेटला नेलं. ननाशीलाच ऍक्च्युली एक्सपायर झाली ती, पण पुढे PM साठी पेटला नेलं. पण पेटला न करता ते सिव्हिलला PM साठी नेलंय. आता PMचा रिपोर्ट आल्यावर आपल्याला पुढची घटनाक्रम समजेल नेमकी कशामुळे मृत्यू झाला. मुलींचा शवविच्छेदन PM नाशिक येथे करण्यात नाही. अंदाज काही माहिती नाही, आता जी आपली याची गांडोळ्याची मुलगी आहे तिचाच रिपोर्ट PM केलेला आहे. हिची जी गायत्री गायकवाडचं PM केलेलं नाही कारण ती 2 ते 3 रिपोर्ट हा GBS चे टेस्ट साठी पाठवला गेलेला आहे. तो सिव्हिलवरून पाठवलेला असेल. सिव्हिलवरून पाठवला. तर एकंदरीत विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे हा प्रकार जो घडलेला अतिशय धक्कादायक घटना आहे आणि याच्यामध्ये काय नेमकं आता असेल, शिक्षक असेल, पालक असेल, आता ऍक्च्युली कोणताही आम्ही वेळोवेळी ह्या सूचना पालकांना म्हणण्यापेक्षा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देतच असतो. कोणतंही टेम्परेचर आलं काही आलं तर त्वरित तुम्ही जवळच्या दवाखान्यात जा किंवा आमच्याशी संपर्क साधा. आणि मोस्टली बरेच मुलं थोडेसे जरी तिथे निवासी राहतात तरी थोडं बाहेरचं खाणं वगैरे असतात. ते पण बऱ्याच वेळेस कारण असतात याच्यामध्ये बाहेरचं खाणं. तपासणी कशा पद्धतीने केली जाते विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेत? ऍक्च्युली आश्रम शाळेमध्ये दोन टीमकडून तपासणी होते. एक प्रत्येक महिन्याला जाऊन आजारी विद्यार्थ्यांची तपासणी होते आणि 3 महिन्यातनं आपण सर्व विद्यार्थ्यांची सखोल तपासणी होते. आणि यात जर कोणाचे काही आजार सापडले, हृदयाचे आजार किंवा छोटे मोठे ऑपरेशन सारखे आजार, ते आपण
इथे दिंडोरीला आणून, दिंडोरीला होत असेल दिंडोरी किंवा मग नाशिकला आपण महात्मा फुले म्हणा किंवा सिव्हिलला याच्यात ऑपरेशन आपण त्यांचे फ्रीमध्ये करून घेतो. आपण बघू शकता ही घटना अतिशय धक्कादायक आहे. या घटनेमध्ये जो मृत्यू झालेला आहे ह्या दोन्ही विद्यार्थिनी आहे, त्या पण आश्रम शाळेतील आहे. एक जरी मुलगी उपचार करत असताना मृत्यू झालेला आहे, तर एका मुलीचा हा रुग्णालयापर्यंत पोहोचण्याच्या आधीच मृत्यू झाल्याचा हे प्रकार समोर येत आहे. तरी सदरील हा घटना घडलेली आहे, या संदर्भात पालकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे, शिक्षकांनी देखील काळजी घेण्याची. रुग्णालयांच्या असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, तसे या रुग्णालय असेल, यांच्याकडून वारंवार तपासण्या केल्या जात्या, परंतु यामध्ये ह्या मुलींचा कुठल्याही प्रकारचा एका मोठा आजार अथवा गंभीर आजाराचे लक्षणे दिसले नसल्याने हा जो प्रकार घडलेला हा सर्व अचानक झालेली घटना असल्याचंही समोर येत आहे. कॅमेरा पर्सन ऋषीसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.